हांव नकळो आतां कसली गाराणी घालतले म्हणटा ते मुखार परते घालतले जाल्यार पूण ज्या आश्वासनाचेर ते निवडून आयले की निवडून आयल्या बरोबर आमी हें डिसिजन रिवर्स करतलो म्हणजे तातूंत भितर मॅनिफेस्टो भितर तांणी कॅटेगरिकल म्हणलें की आमी हें डिसिजन रिवर्स करतले दीस इज अगेन्स्ट द हें म्हणून आज तेंच डिसिजन तश्या तशें दवरिल्लें आमकां पळोवपाक मेळटा आनी जे त्या मुवमेंटांत आशिल्ले ते 4 वर्सां ओगी रावन 5व्या वर्सा आतां परत तकली वयर काडटात एक गजाल दिसता की RSSन खंय तरी एक स्ट्रॉंग भुमिका घेतल्या स्वता सुभाष वेलिंगकार ह्या सरकाराच्या अगेन्स्ट उलयता तुमी कशी करून पळयता त्या गजाली कडेन जंय RSS इज टेकिंग अ व्हेरी प्रिंसिपल्ड स्टँड अगेन्स्ट BJP गव्हर्मेंट स्टँड प्रिंसिपल्ड जर आशिल्लो तांचो सरकार सत्तेर येतगीर नॉर्मली जें सरकार सत्तेर येता हांव उदाहरण दिता तुका खंयचें सरकार सत्तेर येता आयले बरोबर जी एश्युरन्स दिता ती फुलफील करपाचो प्रयत्न करता पेट्रोलाचें वॅट काडटलें म्हणून डिसिजन तुमी घेतलें इम्प्लिमेंट केलें आज पेट्रोलाचें वॅट परतें म्हणजे जें जाल्लें ताका कारणां मागीर कितें दिवं तें पेट्रोलाचें प्रायस वाडयलें म्हणटा आनी कितें म्हणटा हें म्हणटा तें सगळें सोडून दी पूण आज 22% वॅट आसा पेट्रोलाचेर तेन्ना म्हाका दिसता 20% आशिल्लें म्हणजे 2% मायज आसा काय कितें हाचें म्हाका दुबाव त्याच भशेन मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शनाचेर कॅटेगरिकल मॅनिफेस्टो भितर तांणी बरयल्लें की डिसिजन वील बी रिवर्स्ड आवर गव्हर्मेंट डिसिजन वील बी रिवर्स रिजनल प्लॅना भितर बरयल्लें रिजनल प्लॅन वील बी स्क्रॅप्ड न्यू रिजनल प्लॅन वील बी प्रिपेर्ड ही मॅनिफेस्टोंत आशिल्लें इनफॅक्ट पयली स्पीच जी जाल्या असेंब्ली भितर गव्हर्नराची तातूंत भितर कॅटेगरिकल बरोबर स्पिचीन सुद्दां तुमी पळयल्यार कळटलें आतां हांव नकळो फक्त आमकां तेन्ना ब्लॅक पेंट मारपा खातीरच हो विरोध आशिल्लो काय कितें लोकांक मिसगायड करपा खातीर हो विरोध आशिल्लो काय कितें कारण आज प्रॅक्टिकली रिजनल प्लॅन ते म्हणटा मायनर रेक्टिफिकेशन जे आमी त्या वेळार स्टार्ट केलें न्ही याद आसा जाल्यार पळय तुका की जेन्ना रिजनल प्लॅन आमी नोटिफाय केलो इवन टुडे द रिजनल प्लॅन स्टँड्स नोटिफायड इट हॅज नॉट बीन डिनोटिफायड आणि त्या वेळाचेर रिजनल प्लॅन आमी नोटिफाय करतकीर काही पंचायतींनी जी पळय तुमी कितें म्हणटा की जांकां एब्सोल्यूट मेजॉरिटी दिली ती पार्टी इज ब्लोईंग इट अप बट आर दे नॉट टेकिंग पीपल फॉर ए रायड म्हणजे ज्या होपाचेर ज्या एश्युरन्साचेर लोकांनी तांकां निवडून दिल्या लोकांक आमचो रिजनल प्लॅन आवडना नासलो त्या वेळाचेर अशें म्हणटा म्हणून लोकांनी तांकां निवडून दिलें न्ही ते तांचे एश्युरन्स दिलें रिजनल प्लॅन स्क्रॅप करतले नवो करतलो म्हणून आज ते म्हणटा मायनर रेक्टिफिकेशन करतले म्हणून दॅट मीन्स आमचो रिजनल प्लॅन आमी तेच म्हणटाले की जेन्ना रिजनल प्लॅन तयार तुमी कितें म्हणटात हेंच जर करपा आशिल्लें जाल्यार तांकां कित्याक निवडून दिवपा जाय आशिल्लें काय म्हणून ते थंय आतां लोकांनी विचार करपा जाय लोकांनी इंट्रोस्पेक्ट करपा जाय वॉट दे गेन एक गजाल ह्या आरोप जाता आनी तो तुमचेर जाता की तुमी बरेच एग्रेसीव जाल्यात तुमचो आवाज बिवाज वाडटना अशी खूब कमी पळयला पण दिसा भाशणां बिशणां तुमचो आवाज बरोच वाडटा एक आरोप जाता की दीस एग्रेसिवनेस हॅज कम इन टू यू आफ्टर द लुईस बर्जर केस ती जर केस नाशिल्ली जाल्यार तुमी एग्रेसीव जायनाशिल्ले बिकॉज गव्हर्मेंट केम आफ्टर यू नाव यू आर गिवींग इट बॅक टू दॅम अशें कांय ना लुईस बर्जर केस कितें आसा ती फक्त देव जाणा देवाक खबर आहा ती हांव ताजेर कांयच भाश्य करना पूण हांव एसेंब्ली भितर रायट फ्रॉम डे वन म्हज्या कॉन्स्टिट्युएन्सीचे प्रश्न घेवन सदांच तूं फाटलो रिकॉर्ड काड आनी पळय कोऑर्डिनेशन नासतालें सी कोणे तरी कोऑर्डिनेशन करपाचो प्रयत्न जावपा जाय न्ही तो नाल्यार थंय कशें आशिल्लें एसेंब्ली भितर की प्रत्येक जाण आपले प्रश्न घेतालो आपले कॉन्स्टिट्युएन्सी म्हजो रोल आशिल्लो हांव चडसो कॉन्स्टिट्युएन्सीचे प्रश्न प्रायोरिटी दितालो गेल्ल्या ह्या एसेंब्लीक न्ही ताजे पयले एसेंब्लीक वचून जेन्ना एक विजय सरदेसाय रोहन हे अशें बसून जेन्ना ठरलें की बाबा आमी एक थोडे जाण तरी एकठांय जावन नाल्यार तें जायना नाल्यार कितें जाता म्हाका कळना तुजो प्रश्न कसलो ताका कळना ताजो प्रश्न कसलो तो कसलो घालता ताजें इम्पॉर्टंट दुसरेंच आसता म्हजें इम्पॉर्टंट तिसरेंच आसता पूण एटलिस्ट तातूंत भितर थोडे ज्वलंत इशू आसा पळय मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन किंवा तुगेलें आतां गार्बेज क्लिनिंग अशे काही जे इशू आसा जे सद्याच सामके टॉपाचेर आसा ते तरी खंय तरी आमी 4-5 जाण एकठांय जावन करचो ह्या उद्देशान ह्याच एसेंब्लीक न्ही फाटल्या एसेंब्लीक सुद्दां आमचो रोल बरो आशिल्लो आमी काही इम्पॉर्टंट इश्यूज फाटल्या एसेंब्ली सुद्दां हायलायट केल्या पूण म्हाका एक गजाल सांगात तुमच्या ह्या एग्रेसिवनेसाच्या फाटल्यान लुईस बर्जर कारण न्ही म्हाका दिसना हांव सांगता फाटल्या एसेंब्ली तेन्ना खंय आशिल्ली ताचे पयलीं म्हणजे हांव ही केस जावचे पयलींची एसेंब्ली सुद्दां म्हजें परफॉर्मन्स बरें आशिल्लें ताचें वेन इट कम्स टू दॅट केस हॅव यू बिकम बिटर अबाउट दीस गव्हर्मेंट
सी म्हजें नेचर हांव सदांच सांगता, म्हजें नेचर इज नॉट ऑफ हॅविंग हेट्रेड ऑर बिटरनेस अगेन्स्ट समबडी. म्हाका एकल्यान फाटीं प्रश्न विचारलो, तुजो सगळ्यांत वर्स्ट इनेमी ताणें तुका भरपूर लायफान त्रास दिला, तूं मोटरींतल्यान वता आसतना तो तुका रस्त्यार पडिल्लो दिसलो आनी तो उदक मागतालो, तुजे कडेन उदकाची बाटली आशिल्ली, तुवें उदक ताच्या तोंडाक घालें जाल्यार तो वाचता जाल्यार तूं कितें करतलो? हांवें सांगलें म्हजी प्रायोरिटी ताचे प्राण वाचोवपाचे आसतले. त्या वेळाचेर आय वील फॉरगेट दॅट ही इज माय एनिमी ऑर ही हॅज हर्ट मी ऑर ही हॅज डिवन मी. हांव उदक ताच्या तोंडांत घालून ताका पयलीं वाचयतलो, ही म्हजी थिंकींग. सो हें जेन्ना ज्या मनशाचें थिंकींग आसता त्या मनशाक हेट्रेड बिटरनेस असलें केन्नाच नासता आनी असलें केन्नाच हांवें आज पर्यंत लायफांत केलें ना. किंबहुना कोणी म्हजे कलीग सुद्दां म्हजे कडेन जर कोणाचे कॉन्स्टेबलाचे हांचे ट्रान्सफर ऑर्डरी घेवन येताले खंयच्यान पेडणे साकून काणकोण मार, हांव तांकां म्हणटा तुका पेडणे नाका मरे, हांव पेडणेच्यान काडटा ताका, काणकोण मार म्हणून सांगनाका म्हाका. आय डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब हीज लायफ. सत्तेर आशिल्लो पक्ष किंवा सत्तेर आशिल्लो सरकार कोणाकय ट्रान्सफर मारपाक शकता. दोन गजाली ताचेर तुमचेर इंडिव्हिज्युअली आरोप जाला. एक जो लुईस बर्चराचो, विच इज नाव द केस इज पेंडींग इन द सुप्रीम कोर्ट, इवन तुमचे बेल एप्लिकेशन इज पेंडींग इन द सुप्रीम कोर्ट. दुसरी गजाल जी आसा ती म्हळ्यार युअर क्लोजनेस टू मायनींग लॉबी, जाचेर भरपूर आरोप जाले तुमचेर. एंड यू आर व्हेरी क्लोज टू एवरीबडी, एवरीबडी इन द मायनींग फील्ड ऑल्सो यू आर व्हेरी क्लोज टू दॅम. तुम्ही हाजे कडेन कशें पळयता? दॅट क्लोजनेस बिकेम लायबिलिटी ड्युरींग लास्ट इलेक्शन? सी म्हजो क्लोजनेस ह्या लोकां कडेन कसो आशिल्लो हें थोड्या लोकांक खबरच आसपाना. माय रिलेशनशीप वीथ देम इज नॉट आफ्टर आय बिकेम MLA, इज नॉट आफ्टर माय बिकमिंग मिनिस्टर. My father had very close association with some of the families, whether it is Dhempo, whether it is Salgaonkar, but that sort of relationship existed during those days. Yeah, the allegation is because of that relationship you did undue favors to them. तो प्रश्नच आहे ना, आता ते प्रूव्ह जाल्लें आसा. कोणे कोणाक फावर केला, कोणे कोणाक फावर केला ना, हें सगळें आतां रिकॉर्डाचेर आसा. थंय कोणाक कोणाचेर आरोप करपाचो प्रश्न ना. आतां ते आरोप करपाचे दीस गेले, बेश्टेच ते आरोप करपाचे आनी हें करपाचें आशिल्लें. पण आतां एवरीथींग इज नाव ओपन न्ही. एक गजाल जी आता लेटेस्ट जाल्ली ती म्हळ्यार आय वॉन्ट टू आस्क यू दीस, की तुमी जेन्ना लँड एक्विजिशन कायद्या भितर अमेंडमेंट केलो तेन्ना तुमचे आरोप जाले की तुमी तो फक्त सिद्धार्थी गोवाक फेवर करपा खातीर केलो. टुडे सुप्रीम कोर्ट जजमेंट हॅज गिवन कंप्लीट व्हॅलिडिटी टू युअर ऑर्डिनन्स एंड सबसिक्वेंट एक्ट, आणि दे अपहेल्ड दी डिसिजन एंड दे अपहेल्ड द राईट ऑफ द लेजिस्लेचर टू डू इट. What is your reaction? Now you must be definitely happy because Supreme Court has upheld your ordinance. But looking at that episode, what you would like to say? See, ultimately God is great. Ultimately सत्याचो विजय जाता. Truth prevails. हो अमेंडमेंट जेन्ना जालो तेन्ना ताजेर तरेतरेचे विचार जाले. तो रातयान जाल्लो अमेंडमेंट न्ही, कारण ही सगळे एग्रीमेंट्स हे 1962 त्या वेळाचेर वेगळे वेगळे कंपनी, एका कंपनीक न्ही ते कितलेशा कंपनीक सरकारान जागे दिल्ली आसा लँड एक्वायर करून, तेन्ना एग्रीमेंट केल्ले गेले. आनी त्या एग्रीमेंटान समज कितें उरलां, बारीकसो लूपहोल उरला किंवा कितें समज एमेंड करपाचें, ती पावर सरकाराक आसपाक जाय. हें साहजीक आसा अशें म्हाका दिसता. आनी विथ दॅट इंटेंशन हो अमेंडमेंट त्या वेळाचेर केलो. आज हांवें ती ऑर्डर पळोवना, बी फ्रँक, म्हणजे हांव ताजेर तुका कितें डिटेल सांगतलो म्हटल्यार म्हज्या हातान ती ऑर्डर ना. हांवें फक्त पेपरा वयल्यान वाचलां की सुप्रीम कोर्ट हॅज अपहेल्ड दॅट अमेंडमेंट म्हणून. पूण तो अमेंडमेंट बेजिकली त्या वेळाचेर केल्लो तो इट वॉज, म्हणजे हे सगळे फॅक्ट लक्षांत इट वॉज नॉट डन टू फेवर वन इट इज द, म्हज्या वतान इट इज द प्रिरोगेटिव्ह ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. दॅट इज अ लेजिस्लेचर पॉवर. बट सेकंड एलिगेशन इट इज द प्रिरोगेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट टू फाल्यां खंयच्याय त्या वेळा वयल्या एग्रीमेंटाक समज अमेंडमेंट करचो पडटलो, गव्हर्नमेंट मस्ट हॅव दॅट पॉवर टू डू. नाल्यार कितें फायदो आसा? समज तुम्ही तो खंयच्या एका पार्टीक फेवर करपाक दॅट इज सामकें म्हज्या कोतान इट वॉज बेजिकली डन विथ एट टोटली गुड इंटेंशन, सो दॅट इट कॅन हेल्प एवरीबॉडी. ज्या कंपन्यांनी असो जागो घेतला 62 ज्यांचे एग्रीमेंट आसात आनी खंय तरी अमेंडमेंटाची गरज आसा, विथ दॅट इंटेंशन इट वॉज डन. So you are saying the benefit did not go only to Siddharthi Goa, benefit went to many parties. त्या वेळाचेर तांचो प्रश्न मुखार आयलो म्हणून लोकांक दिसलें तर तांकां बेनिफीट कर, बट तेन्ना सरकाराच्या लक्षांत आयलें की अशे प्रश्न उपस्थित जावपाक शकतात फॉर वेरियस कंपनीज. न्ही आतां एका कंपनीक दिवना न्ही, ते खूब कंपनीक दिल्या, कॉर्पोरेशनाक दिल्या. त्या वेळावेर हो विचार करूंकूच नासलो अशें कितें मुखार प्रॉब्लेम जातले म्हणून. एक गजाल आतां कमिंग बॅक टू इलेक्शन इयर,
इलेक्शन इयरा भितर एक गजाल जाता की ओल्ड फेसीस नाकात म्हणून बोवाळ जाता. तुम्ही कशें पळयता हाजे कडेन? नाव यू आर अ सिटींग MLA, तुमकां नेक्स्ट टिकेट आसतलीच. सम ऑफ युअर कॉलिग्स जे फाटले खेपेक तुमचे कॅबिनेटा भितर आशिल्ले तांकां लोकांनी घरा धाडले. वॉट शूड बी द क्रायटेरिया टू डिसायड वेदर ओल्ड फेसीस शूड बी गिवन टिकेट or should not be given ticket and new faces should be given ticket? ते सगळे पार्टीच्या डिसिजनाचेर ठरतलें. नॉर्मली इलेक्शन जेन्ना येता सगळ्यो पार्टी सांगतात आमी अशें करतले तशें करतले, मेरिटाचेर तिकेट दितले पूण अल्टिमेटली ईच पार्टी थिंक्स ऑफ विनेबिलिटी क्रायटेरिया. कोण जिखपाक शकता हें निमाणें प्रत्येक पार्टी पळयता आनी तो मागीर ओल्ड आसत काय न्यू आसत हाजेर सुद्दां व्हडलेशें स्ट्रेस दिली वचना. दॅट बिकम्स दिस इज द ग्राउंड रियलिटी. आमी आतां कितलें उलोवं, हाजो अर्थ असो न्ही की यंग जनरेशनाक दिवचें न्ही. म्हज्या कोतान प्रत्येक इलेक्शनाक सर्टन पर्सेंटेज हॅज टू बी रिप्लेस्ड विथ न्यू फेसीस. तें जर प्रत्येक इलेक्शनाक केलें जाल्यार हो प्रश्न कदाचित उपस्थित जायना. तूं जर तें केलें ना जाल्यार मागीर एट ए टायम तुका उपस्थित जाता. पूण जनरल परसेप्शन अमॉंग्स ऑल पार्टीज is you always see the winnability factor at the last minute. आणि थंय मागीर तूं कोण ब्लॉकान रिकमेंड केलें, डिस्ट्रिक्टान रिकमेंड केलें, स्टेटीन रिकमेंड केलें, हे सगळें फाटल्यान उरता आनी मागीर थंय तिसरेंच जाता. विनेबिलिटी म्हत्वाचो जाता. लास्ट म्हाका एक अशी 2 किंवा 3 खंयचे गजाली आसात ज्यो तुमी लास्ट टायम तुमच्या पार्टीक सांगिल्ल्यो इलेक्शनाच्या टायमार तांणी आयकलना आनी त्यो घडये जर आयकल्ल्यो जाल्यार घडये चित्र वेगळें आसता आशिल्लें. तें आतां उलोवन फायदो कितें आसा? तुमी हांसतात. हांवें खुबशें सांगिल्लें पार्टीक. फॉर एक्झाम्पल एक 2 गजाली सांगा. तें आनी सांगपाचें कशें आसता? एकूय सांगना म्हाका. कशें आसता, दीज आर द थिंग्स वीच आय कॅनॉट डिस्क्लोज. दीस कॅनॉट कम इन द पब्लीक डोमेन बिकॉज दीस इज माय पर्सनल ओपिनियन वीच आय ऑलवेज गिव टू द पार्टी लिडरशीप. म्हजी एक पद्दत आशिल्ली. म्हाका जें कितें दिसता तें बरें हांव तुमकां विचारता. विजय सरदेसाय आनी नरेश सावळाचे बद्दल तरी तुमी सांगिल्लें की तांकां टिकेट दिवची म्हणून. विजय सरदेसायाच्या बाबतींत हांवें PCC प्रेसिडेंट सुभाष शिरोडकर आनी बाब प्रताप सिंग राणे आमी तिगांनी सायन मारून लेटर दिलें की टिकेट शूड फातोर्डा शूड बी गिवन टू. दीस इज अ रियलिटी. आय हॅड पर्सनली सेड दॅट आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी बिकॉज इज अ नेबरिंग कॉन्स्टिट्युएन्सी टू नरेश सावळ. नरेश सावळाचो इशू हो हांव तितलो डायरेक्ट पिक्चरान नाशिल्लो कारण नरेश सावळाच्या बाबतींत आमचो म्हाका दिसता प्रताप सिंग राणो नॉर्थाक त्या सायडीन आशिल्ल्या कारणान दीस हॅज मोर वेटेज. बट वी डिडंट हॅव एनी. तुमकां नरेश सावळो तसो पयलींचो हो आशिल्लो न्ही, पयलींचो कॅन्डिडेटूय आशिल्लो आमचो. अशें लास्ट फॅमिली राजाचे बद्दल तुमी कितें सांगिल्लें? हांवें सांगलें की म्हाका जें कितें सगळें मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जायत, तुगेलें रिजनल प्लॅन जायत, हाजेर जेन्ना प्रश्न उपस्थित जाल्या आनी जेन्ना पार्टी लिडरशिपीन म्हाका सांगलां म्हजें ओपिनियन कितें. आतां SEZाचेर तूं म्हाका बाकीचे विचारता, SEZाचेर कित्याक विचारना? SEZाचेर म्हजें हांवें ओपिनियन SEZाक फुल स्टॉप मेळ्ळा, बाकीचे गजालीक फुल स्टॉप मेळना. हांवें SEZाचेरय तशेंच ओपिनियन म्हजें पार्टीच्या लिडरशिपीक दिल्लें. पार्टीच्या लिडरशिपीन त्या SEZाचें ओपिनियन म्हजें आयकलें. आय एम द ओनली चीफ मिनिस्टर इन द कंट्री अँड गोवा इज द ओनली स्टेट वेर SEZs वेर स्क्रॅप्ड. आतां कशें आसता, आतां अशें ओपिनियन दिवप हें म्हजें म्हाका जें कितें दिसता म्हजो एक नेचर आहा की हांव जें म्हाका दिसता तें ब्लंटली सांगता किंवा बरोवन दिता जें दिसता तें. आय डोंट डिस्क्लोज इट टू एनीबॉडी. म्हजें ओपिनियन अशें आसा. SEZाच्या बाबतींत हांवें सांगिल्लें म्हजें ओपिनियन अशें आसा. दे एप्रिशिएटेड. दे सेड येस वी एग्री विथ युअर. सगळेच ओपिनियना कडेन ते म्हजें एग्री जाता अशें ना. म्हणजे म्हजें दिवप हें कर्तव्य न्ही म्हजें. फाल्यां म्हजेर ब्लेम येवपा जायना. अरे अशें जातलें म्हणून आमकां खबर नाशिल्लें, तुवें आमकां म्हटलें ना अशें जावं. म्हज्या प्रत्येक पॉयंटाचेर म्हाका दिसता तें हांव दितालो. सम केजीस लिडरशीप इज टू एक्सेप्ट, सम केजीस दे डीड नॉट एक्सेप्ट. हांव इतल्याचेच आमदां असं ह्या लास्ट हातूंत भितर दिगंबर बाबान खूब गजाली सांगनासतना सांगल्यात की ज्यो गजाली आपल्या आयकल्यो ताचो परिणाम कितें जालो आनी आयकलना ताचो परिणाम कितें जालो. मागीर हेंय गोंयकाराक कळटलें. तुमी आयले, इतली बरी मुलाखत. थँक्स फॉर इट वॉज प्लेजर टॉकिंग टू यू.